ढोकळा बनवताना 90% लोक एक चूक करतात, म्हणून ढोकळा स्पॉन्जी बनत नाही। आज मी परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी शेअर करते, त्यामुळे तुम्ही बनवलेला ढोकळा सुद्धा जाळीदार आणि स्पॉन्जी बनेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि सेव्ह आणि शेअर करायला मात्र विसरू नका। त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी, सिट्रिक ॲसिड, साखर आणि मीठ घालून एकजीव करा। त्यात चाळलेलं बेसन घालून गुठळ्या जाईपर्यंत छान मिक्स करा। आता तेल घालून पुन्हा एकदा बॅटर मिक्स करा। हे तेल तुम्ही सुरुवातीलाच पाण्यातही घालू शकता। बॅटर 10 मिनिटं रेस्ट होऊ दे, तोपर्यंत स्टीमिंगसाठी पाणी गरम करायला ठेवा आणि टीनला तेल लावून ग्रीस करून घ्या। 10 मिनिटांनंतर बॅटरमध्ये सोडा आणि थोडंसं पाणी घालून पटकन हलक्या हाताने मिक्स करा। लगेच ग्रीस केलेल्या टीनमध्ये होता आणि मध्यम ते मोठ्या आचेवर 25 मिनिटे वाफवून घ्या। सुरी स्वच्छ बाहेर आली की ढोकळा तयार आहे। आता तो थोडा थंड होऊ द्या। तोपर्यंत फोडणीसाठी तेलात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घाला। त्यात पाणी आणि साखर, चवीनुसार मीठ घालून एक उकळी आणा। ढोकळा थंड झाल्यावरही चारही बाजूनी सोडवून तुकडे करा। बघा किती मस्त जाळीदार, मऊ आणि स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे। आता त्यावर तयार फोडणी घाला आणि कोथिंबीर व खोबऱ्याने गार्निश करा। आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला मात्र विसरू नका।